वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राविषयी काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, प्रिव्हियस इयर मिक्स क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काही प्रश्न आम्ही या PDF ॲड केलेले आहे आणि काही जे प्रश्न आहे मित्रांनो ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. व्हिडिओ क्रमांक 9 आपण आज काय आहे अपलोड करत आहोत. मित्रांनो, यापूर्वी 8 व्हिडिओ आम्ही प्लेलिस्टच्या स्वरूपात जे आहे ते आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर हे बघा मित्रांनो, 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर 1 मध्ये प्रश्न विचारला गेला होता की खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्या योग्य क्रम ओळखा, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, स्पियरमॅन यांच्या कोणता बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे, तर द्विघटक सिद्धांत तो काय आहे मित्रांनो स्पियरमॅन यांनी मांडलेला आहे. म्हणजे 1 साठी योग्य जोडी असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर थॉर्नडाईकने काय या ठिकाणी मांडलेलं आहे मित्रांनो, तर बुद्धीचे 3 प्रकार म्हणजे 2 साठी जे योग्य जोडी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. थॉटसन यांनी अनेक घटक सिद्धांत काय आहे मित्रांनो निर्माण केलेला आहे. म्हणजे C साठी जे योग्य जोडी असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4. आणि गिलफर्ड यांनी बुद्धीचे 120 घटक हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय आहे मित्रांनो या ठिकाणी जोड्या लावू शकतो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, खूप मोठे प्रश्न जे आहे मित्रांनो ते तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर हे बघा, प्रश्न आहे की सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर हे बघा मित्रांनो, जितका मोठा प्रश्न तितका तो सोपा असतो. एक ट्रिक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्याचे खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता अयोग्य विधान कोणते अशा प्रकारे प्रश्न आहे. भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते, हे काय असेल तर बरोबर असणार आहे. कारण आपल्याला या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो, डेफिनेटली होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा अयोग्य या ठिकाणी राहणार नाही. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो, हा सुद्धा काय असणार आहे बरोबर आणि योग्य विधान असणार आहे. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते. तर हे बघा मित्रांनो, सर्व व्यक्तीमध्ये भावनेची विकीर्णता ही सारखी कधीही असू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण की वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखी नसते, ते वेगवेगळी असू शकते. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हे बघा, प्रगतिशील शिक्षणाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली. एकच शब्द लक्षात ठेवा, फक्त प्रगतिशील शिक्षण, फक्त एकच शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, प्रगतिशील शिक्षण. प्रगतिशील शिक्षणाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली असा प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे जॉन डुई, रूसो, पियाजे किंवा ॲरिस्टॉटल. तर हे बघा मित्रांनो, प्रगतिशील शिक्षण म्हणजे जॉन डुई. पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की प्रगतिशील शिक्षणाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली, तर जॉन डुई याने मांडली. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की प्रगतिशील शिक्षणाचे तत्व खालीलपैकी कोणते नाही. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न चेंज करून या ठिकाणी विचारलेला आहे की प्रगतिशील शिक्षणाचे तत्व खालीलपैकी कोणते नाही, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे एकात्म ज्ञानावर भर, संवेदनशीलतेचा विकास, प्रत्यक्ष जीवनानुभवावर भर,
अपरिवर्तनशील मूल्यावर विश्वास. तर हे बघा मित्रांनो, कोणते नाही, खालीलपैकी कोणते तत्व नाही तर एकात्म ज्ञानावर भर हे बरोबर आहे. संयोजनशीलतेचा विकास हे सुद्धा काय असणार आहे, योग्य असणार आहे. आणि प्रत्यक्ष जीवनानुभवावर भर हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जे तत्व नाही ते अपरिवर्तनशील मूल्यावर विश्वास म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की अतिशय सोपा प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो, की एडवर्ड थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्तीवर डॅश डॅशवर आधारित आहे, अशा प्रकारे ते प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. समिष्टवादी आहे, सहचार्यवादी आहे, ज्ञानरचनावादी आहे किंवा ज्ञानरचनावादी आहे, माहिती प्रक्रियेवर आहे, अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की थॉर्नडाईकची जी अध्ययन उपपत्ती आहे ती सहचार्यवादी उपपत्तीवर आधारलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते मित्रांनो योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, पुढचा प्रश्न आहे की अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक आहे. म्हणजे डॅश डॅश हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. पहिला प्रश्न असा तयार होतो की साधक उपपत्तीचे निर्माता कोण किंवा उद्गारता कोण. तर हे बघा मित्रांनो, जोरम ब्रुनर, B.F. स्किनर, थॉर्नडाईक किंवा पव्लोव. तर हे बघा या ठिकाणी B.F. स्किनर काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. आणि प्रश्न असा सुद्धा निर्माण होणार मित्रांनो किंवा तयार होणार की B.F. स्किनर कोणत्या देशाचे आहे, तर अमेरिकन आहे. इथे दिलेलं आहे की B.F. स्किनर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. पव्लोव अभिजात अभिसंधान, प्रयत्न परमात, थॉर्नडाईक आणि ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे जोरम ब्रुनर. अशा प्रकारे आपण काय आहे मित्रांनो या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न दिलेला आहे की विशिष्ट उद्दिष्टाप्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास काय म्हणतात. एक शब्द लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक. ओके, मतलब जानबूझ के, ठीक आहे, जाणीवपूर्वक करण्यास काय म्हणतात. विशिष्ट उद्दिष्टाप्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जानीवपूर्वक करण्यास काय म्हणतात. मतलब आपके सामने कोई एक टारगेट दिया गया है दोस्तों, आप जानबूझकर जो है उस टारगेट के लिए कोशिश कर रहे हैं, उसको क्या कहेंगे, इस प्रकार का प्रश्न पूछा गया है. 4 ऑप्शन दिलेला आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती, सामाजिक अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती किंवा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, विशिष्ट उद्दिष्टाच्या प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास साधक अभिसंधान उपपत्ती म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक को काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केली. हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. एक अध्ययन उपपत्ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती याची मांडणी कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. डेव्हिड आसोबल ऑप्शनमध्ये दिलेले आहे, जोरम ब्रुनर, जीन पियाजे, अल्बर्ट बंडुरा. तर हे बघा मित्रांनो, अल्बर्ट बंडुराची जी असणार आहे ती सामाजिक अध्ययन उपपत्ती किंवा सामाजिक निरीक्षण उपपत्ती असणार आहे. जीन पियाजे संज्ञानात्मक विकास का सिद्धांत, जशा प्रकारे आपण बोलतो. जोरम ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आणि डेव्हिड आसुबेल यांची जी असणार आहे मित्रांनो ते अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की जोरम ब्रुनर याने कोणती अध्ययन विषयक उपपत्ती मांडली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. यापूर्वी 2-3 वेळा मी सांगितलं की जोरम ब्रुनर यांची उपपत्ती कोणती. 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जोरम ब्रुनर यांनी कोणती अध्ययन विषयक उपपत्ती मांडली, तर ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की जोरम ब्रुनर यांनी जे असणार आहे मित्रांनो ते ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा तुम्ही प्रश्न पाहू शकतात की प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की ओके, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन या कृतीमुळे व्यक्ती करते, त्यास अध्ययन म्हणतात.
ही व्याख्या कोणी केली आहे, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे व्यक्ती करते त्यास अध्ययन म्हणतात असे कोणी म्हटले आहे. तर हे बघा मित्रांनो, मर्फी, गॅरेट, गिलफर्ड किंवा ब्रुनर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे गॅरेट. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही विशेष प्रश्नसंच आम्ही तयार केलेला आहे. मित्रांनो, जवळपास 2 महिन्याचा कालावधी लागलेला आहे हे प्रश्नसंच तयार करायला. यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ आमच्या कडून जे प्रश्न तयार केलेले आहे मित्रांनो, म्हणजे परीक्षेची जी कठीण्य पातळी आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी तशा प्रकारचे प्रश्न आम्ही काय आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे आणि तुम्हाला आन्सर की सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्येच दिलेली आहे. तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आम्ही काय आहे मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र स्पेशल प्रश्नसंच तयार केलेले आहे. एकूण 10 प्रश्नसंच तुम्हाला भेटेल मित्रांनो आणि प्रत्येक संचात तुम्हाला 30 प्रश्न पाहायला मिळेल, जशा प्रकारे आपल्याला 23 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे सगळे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे मित्रांनो आणि प्राईस फक्त 199 रुपये मी काय आहे या ठिकाणी ठेवलेले आहे मित्रांनो. जर तुम्हाला 30 पैकी 20 किंवा 22 मार्क या प्रश्नसंचातून मिळाले मित्रांनो, समजा तुम्ही 23 नोव्हेंबर 2025ची जी परीक्षा आहे ते पास झाले असं तुम्ही समजून घ्या. हा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून मित्रांनो तुम्ही हे परचेस करू शकतात. फक्त तुम्हाला काय आहे व्हॉट्सअपवर हाय करायचं आहे मित्रांनो. एक स्कॅनर तुम्हाला पाठवला जाईल. स्कॅनरवर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट त्या ठिकाणी शेअर करावा लागेल आणि लगेच तुम्हाला जे आहे मित्रांनो PDF जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारे एक उत्कृष्ट प्रश्नसंच आमच्या माध्यमातून तयार केलेला आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. हे बघा, क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी दिलेला आहे की औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनाच्या उपक्रमाचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे. मित्रांनो, प्रश्न मोठा आहे परंतु जर तुम्ही समजून वाचला तर तुम्हाला लगेच उत्तर भेटेल. बुद्धिमंथनची पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती किंवा दूरचित्रवाणी पद्धती ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे की बुद्धिमंथन पद्धती काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की फ्लड्सच्या अंतर्क्रिये विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. या कृतीवर जास्त भर दिला जातो, बरोबर आहे. यामध्ये निरीक्षणास अनन्यसाधारण महत्त्व असते. निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येते, हे सुद्धा बरोबर आहे. या तंत्रात पाठाबद्दलचे निरीक्षण ताबडतोब विद्यार्थ्यांना सांगता येतात. अशा प्रकारे जे आहे ते फ्लड्सच्या अंतर्क्रियेचे विश्लेषण खालीलप्रमाणे दिलेले आहे आणि यात जे मर्यादा आहे मित्रांनो ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी योग्य मर्यादा असणार आहे की यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. हे काय आहे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आपण पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा, प्रश्न क्रमांक 13 खूप मोठे प्रश्न जे आहे ते तुम्हाला CDPच्या सेक्शनमध्ये म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या संदर्भात पाहायला मिळेल. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्याचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, पुन्हा जे आहे ते तुम्हाला अयोग्य विधान संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. असे प्रश्न जे असतात मित्रांनो ते ट्रिक अनुसार काय आहे मित्रांनो सॉल्व करायचे असतात आणि अतिशय सोपे प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते, हे बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला अयोग्य विधान शोधायचे आहे. भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असते, हे सुद्धा बरोबर असणार आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब आहे, स्वाभाविक आहे, बरोबर आहे. आणि इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक आहे. फक्त एकच शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, अनावश्यक हा झाला आपला उत्तर. हे आहे मित्रांनो ट्रिक. तुम्ही सीटेटची परीक्षा देत आहोत, तुम्ही
TETची परीक्षा देत आहोत, हे ट्रिक आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह शब्द दिसेल तो आपला उत्तर असणार आहे जेव्हा अयोग्य विधान विचारलं गेलं तेव्हा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे, आपला अयोग्य विधान या ठिकाणी राहणार आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहे. आता आपल्याला विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये या ठिकाणी काय आहे मित्रांनो, उत्तर द्यायचे आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते, बरोबर असणार आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात, अप्रभावी या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे हा उत्तर नसेल. प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते, ही असा कधीही होऊ शकत नाही. विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कमी असते, हे सुद्धा काय आहे, चुकीचा दिलेला आहे. कारण की विकासाची गती प्राथमिक अवस्थेत खूप जास्त असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 सुद्धा, पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला फक्त बरोबर या ठिकाणी दिलेला आहे की विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, हा प्रश्न मित्रांनो 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा आला होता आणि 2017च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न सेम क्वेश्चन मित्रांनो विचारला गेला होता. तुम्ही दोघीही प्रश्नपत्रिका पाहून घ्या की 1957 मध्ये मूलगामित्व, अवेगतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले, अशा प्रकारे प्रश्न जे आहे ते 2 वेळा परीक्षेत विचारले गेलेले आहे मित्रांनो. गिलफर्ड, टर्मन, जॅक्सन व मेसिक, गोपाल एस.के. तर हे बघा 1957 मध्ये मूलगामित्व, अवघेतपणा व लवचिकता, उत्पादकता हे निर्णायकताचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानले, तर गिलफर्ड काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की ओके, प्रश्न क्रमांक 16 आहे की जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो. ओके, चांगला प्रश्न आहे. आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात. आता आपण जशा प्रकारे TETचा अभ्यास करत आहोत, क्रमबद्ध पद्धतीने आपण काय आहे मित्रांनो अभ्यास करत आहोत आणि आठवायला सुद्धा काय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी शिकत आहोत. म्हणजे काय आपण वाचन केलं ते आपण काय आहे स्मरण करत आहोत किंवा आठवायला शिकत आहोत. याला काय म्हणतात तर सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण किंवा यांत्रिक स्मरण. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, हे आहे मनोवैज्ञानिक स्मरण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे. व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देतो. ओके. एखादी व्यक्ती समस्या सोडण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतो. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर अशा अर्थ काढतो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करतो. हे सुद्धा काय आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न दिलेला आहे की खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही. आता हे बघ मित्रांनो अयोग्य आहे किंवा योग्य नाही तशाच प्रकारचा प्रश्न हा देखील या ठिकाणी काय आहे विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे की हे बघा ऑप्शन दिलेले आहे. संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. ओके. ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध म्हणतात. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे समोर सुरू होतो हे सहजपणे सांगता येते. संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत, हे सुद्धा काय बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 3 चुकीचा दिलेला आहे की संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे समोर सुरू होतो हे सहजपणे सांगता येते, हे काय चुकीचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की अल्फ्रेड बिनेच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही. येथे सुद्धा मित्रांनो नाही दिलेलं आहे, हे तुम्ही पाहून घ्या. 4 ऑप्शन दिलेले आहेत. समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, हे काय आहे बरोबर आहे. स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकीची दुरुस्ती करणे, बरोबर आहे. तुटक भाग एकत्र करून
जाणीवपूर्वक चुकाची दुरुस्ती करणे किंवा समस्या सोडण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करणे हे सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 3 काय आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय दृष्टीने मदत करत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा, प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान फ्लड्सच्या आंतरक्रिये विश्लेषणाचा फायदा नाही, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येते, बरोबर आहे। वर्गातील सामाजिक वातावरणात अभ्यासता येते, हे सुद्धा बरोबर आहे। शिक्षकाच्या प्रगतिशील शिक्षणास हे तंत्र निरुपयोगी ठरतात, निरुपयोगी दिलेला आहे मित्रांनो, म्हणजे आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असणार आहे। अव्यूहाच्या सहाय्याने शिक्षकास वर्तनात सुधारणा करता येते, हे सुद्धा काय आहे मित्रांनो, बरोबर आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण टॉप 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहोत मित्रांनो। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, जवळपास 9 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 2025 पासून, तर ते व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मित्रांनो। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।